त्याच्या डेअरीवर छापा टाकला की चला त्यांची बदली झाली. म्हणजे तो माणूस असा आहे तुकाराम मुंडे. दुधामध्ये भेसळ करणाऱ्या लोकांमध्ये तुकाराम मुंडे नावाची भीती निर्माण झालेली आहे. भेसळ बाहेर काढण्याचा प्रकार मला वाटतं आता सध्याच होत आहे. ते जे बेकायदेशीर प्रकारे गुटखा विक्री करणारे लोक, तसेच दुधामध्ये भेसळ करणाऱ्या लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आता मला एक प्रश्न पडलाय मित्रांनो, की यापूर्वी अनेक वेळा गुटखा बंदीचे प्रयत्न झाले. तसेच दुधामध्ये भेसळ आता भेसळ बाहेर काढण्याचा प्रकार मला वाटतं आता सध्याच होत आहे. ज्यावेळी तुकाराम मुंडे आता अन्न आणि औषध विभागाचे आयुक्त झाल्यापासून. पण दुधामध्ये यापूर्वी कधी भेसळ एवढ्या मोठ्या प्रमाणात होत होती हे आम्ही कधी ऐकलं नाही ना, आम्हाला काय माहीत पण नाही, आमच्या शेतकऱ्यांना काय म्हणजे त्याची समजच नाही. पण सध्या महाराष्ट्रामध्ये तुकाराम मुंडे अन्न आणि औषध विभागाचे आयुक्त म्हणून त्यांची नेमणूक झाली. आता हे तुकाराम मुंडे कोण आहेत हे सर्वांना आपल्या महाराष्ट्रातील सर्व लोकांना माहीत असेल. महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील एक प्रामाणिक अधिकारी म्हणून तुकाराम मुंडेंकडे पाहिलं जातं. त्यांच्या जवळजवळ 22-23 वर्षाच्या नोकरीच्या कालावधीमध्ये त्यांची जवळजवळ 20 वेळा बदली झालेली आहे. आता ही बदली का झालेली आहे? कारण जे राजकीय लोक असतील त्या राजकीय लोकांनी त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या बदल्या केलेल्या असतात आणि केलेल्या आहेत आणि इथून पुढे होणार आहेत. आता अन्न आणि औषध विभागामध्ये ते किती दिवस राहतात हे सांगता येणार नाही. कारण एखाद्याच्या डेअरीवर छापा टाकला की चला त्यांची बदली झाली. म्हणजे तो माणूस असा आहे तुकाराम मुंडे. कारण या पद्धतीने दिसला नाही की लोकांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या व्यक्तीचं हे आहे. तर मित्रांनो, असे अधिकारी निर्माण होणं आपल्या महाराष्ट्रामध्ये गरजेचं आहे. कारण तुकाराम मुंडे फक्त आता एक तुकाराम मुंडे असे अनेक तुकाराम मुंडे घडले पाहिजेत. हे महाराष्ट्राला गरज आहे. अशा तुकाराम मुंडेंची महाराष्ट्राला गरज आहे. सध्या दुधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे. ती भेसळ बाहेर काढण्याचं काम तुकाराम मुंडे करत आहेत. लोक वेडे नाही आहेत, त्या व्यक्तीचं दुग्धा अभिषेक घालत आहेत. आता चर्चा आहे दुधाचे दर वाढतील. आता मोठमोठ्या दूध डेअऱ्या पाहिल्या तर या राज्यकर्त्या लोकांच्याच आहेत. आता तुकाराम मुंडेंना किती दिवस ते त्या पदावर ठेवतात सांगता येत नाही. पण तो असा माणूस आहे तुकाराम मुंडे की जिथे जाईल तो प्रामाणिकपणे काम करणारा व्यक्ती आहे. अशा लोकांची महाराष्ट्राला गरज आहे. राज्यकर्त्या लोकांना शिकलं पाहिजे. तुम्ही राजकारण करताय, सर्व गोष्टी करताय, जाती धर्माचं राजकारण करताय, पण शेतकऱ्यांकडे लक्ष द्याय ना. आज आमचा खऱ्या अर्थानं तुकाराम मुंडे जे काम शेतकऱ्यांसाठी करतोय ते या राजकीय लोकांनी, या पुढाऱ्यांनी केली पाहिजेत. मग शेतकरी बांधवांनो, आपलंही कुठंतरी चुकतोय. आपण पुढारी निवडताना चुकतोय कुठंतरी. एक प्रशासकीय अधिकारी करतोय ते जे या पुढाऱ्यांनी केलं पाहिजे, तो एक प्रशासकीय अधिकारी करतोय. आणि यापूर्वीचे अधिकारी कुठे गेले? ते राजकीय दबावाला बळी पडले. पण हा व्यक्ती ना कोणाच्या दबावाला बळी पडतोय ना कशाच्या आमिषाला बळी पडतोय. अशा लोकांची महाराष्ट्रामध्ये, अशा अधिकाऱ्यांची गरज आहे. खऱ्या अर्थानं तुकाराम मुंडे जे हे काम करत आहेत ते खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीचं काम आहे. आणि सध्या मी काल परवा ऐकलं की बाबा मुंबईमध्ये एक काहीतरी 33 लाखांच्या ज्या मिठाई असतात बाबा भेसळ केलेली, ओरिजिनल दूध नाहीच, वेगळंच काहीतरी टाकून बनवलेल्या मिठाईंवर त्यांना त्या ठिकाणी पकडलेले आहेत. अशाच पद्धतीने जर तुकाराम मुंडेने यापुढे कारवाई चालू ठेवली तर 100% मित्रांनो आपल्या शेतकरी बांधवांचेही दिवस चांगले येऊ शकतात. पशुपालक मित्रांचे आपल्या. अशा पद्धतीने मित्रांनो हे तुकाराम मुंडे सारख्या लोकांची आपल्या महाराष्ट्राला गरज आहे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.